देशभरातील 2026-27 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी भारतातील काही राज्यातील तालुका डिजिटल जनगणनेसाठी निवडण्यात आले। या डिजिटल जनगणनेच्या कार्यक्रमात चोपडा तालुक्यातील 26 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी माध्यमांसोबत बोलताना याबाबत आणखी माहिती दिलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। संपूर्ण भारतामध्ये जनगणना 2026 मध्ये करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील 2 तालुके व एक नगरपालिकेची वार्ड अशांची निवड प्री टेस्टसाठी माननीय सेन्सस कमिशन यांनी केलेली आहे। चोपडा तालुक्यातील 26 गावांमध्ये ही प्री टेस्ट होणार असून यासाठी 95 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षकांची नियुक्ती आपण करत आहोत। ह्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 3 दिवस 4 पॅकेजमध्ये पैसे देण्यात येणार आहे। त्यासाठी सुयोग्य असं स्थळ आपण आजच अंतिम करतो आहोत। यासाठी जे प्रगणक असतील त्यांना ट्रेनिंगसोबत त्यांना इतर जे काही स्टेशनरी आणि ओळखपत्र हे देखील त्यांना आपण देणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या ओळखीबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये। तालुक्यातील 26 गावांची निवड करताना आदिवासी गावे, डोंगराळ गावे, मोठ्या लोकसंख्येची गावे, सर्व समाजाची गावे, सर्व भाषिक गावे यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता नकाशे अंतिम करत आहोत आणि नकाशा अंतिम झाल्यानंतर आपणास त्या प्रगणक गटांच्या हाती निश्चित करून त्या ठिकाणी आपण घरांची यादी करून घरांची गणना करणार आहोत। साधारणपणे 150 ते 200 घरांचा एक प्रगणक किंवा 750 ते 800 लोकसंख्येचा एक प्रगणक गट आपण तयार करत असून ही जनगणना प्रथमच आपण डिजिटल स्वरूपात करणार आहोत। यापूर्वी 1991 मध्ये 2001 मध्ये 11 मध्ये आपण जे काही विविध प्रपत्रे सर्व आपण पेन आणि पेन्सिल, रबर आणि पॅडच्या सहाय्याने आपण ते कामकाज पूर्ण केलं होतं। यावेळेस मात्र आपल्याला जे काही आधुनिक उपकरणं आहेत त्याच्यामध्ये जे ॲप येतील ते ज्याच्या सपोर्ट करतील, मग मोबाईल असेल, टॅब असेल किंवा इव्हन लॅपटॉप असेल, त्याच्या आधारे आपण ते संपूर्ण डिजिटल सेन्सस पूर्ण करणार आहोत। तालुक्यातील जनतेला आम्ही असं आवाहन करतो 26 गावांच्या की कृपया आमचे प्रगणक गट आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतील, आपल्या लोकसंख्येसंदर्भात किंवा इतर जी माहिती आपल्याला अनुषंगाने विचारतील त्यावेळेस त्यांना आपण देऊन ती योग्य ती माहिती देऊन त्यांना सहकार्य करावं।